नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात रताळ्याची खीर। तर याच्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे। तर दूध घेतलेले, एकदम थंड असं दूध घेतलेले, नंतर साखर घेतलेली, ड्रायफ्रुट्स घेतलेलेत आणि रताळे घेतलेले शिजवलेलं, तर ते सोलून पण घेतलेले। तर दुधामध्ये आपण साखर ॲड केली, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये। नंतर रताळी चिरून घ्यायची, बारीक अशी चिरून घ्यायची किंवा कुस्करू पण शकतो आपण त्याला व्यवस्थित असं। तर बघू शकता कशा पद्धतीने ते हे करून घेतलेले, तर आणि ते दुधामध्ये ॲड करायचं। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन रेसिपीजचा आस्वाद घेत राहा। तर ते मिक्स करून घेतलं, त्याच्यात ड्रायफ्रुट्स पण ॲड करायचे आणि मी याच्यामध्ये तूप दाखवलं नाही, याच्यामध्ये तूप पण थोडंसं ॲड करू शकते, एकदम टेस्ट एक नंबर लागते याने तुपाने पण। तर रेडी आपली रताळ्याची खीर। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात रताळ्याची खीर। तर याच्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे। तर दूध घेतलेले, एकदम थंड असं दूध घेतलेले, नंतर साखर घेतलेली, ड्रायफ्रुट्स घेतलेलेत आणि रताळे घेतलेले शिजवलेलं, तर ते सोलून पण घेतलेले। तर दुधामध्ये आपण साखर ॲड केली, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये। नंतर रताळी चिरून घ्यायची, बारीक अशी चिरून घ्यायची किंवा कुस्करू पण शकतो आपण त्याला व्यवस्थित असं। तर बघू शकता कशा पद्धतीने ते हे करून घेतलेले, तर आणि ते दुधामध्ये ॲड करायचं। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन रेसिपीजचा आस्वाद घेत राहा। तर ते मिक्स करून घेतलं, त्याच्यात ड्रायफ्रुट्स पण ॲड करायचे आणि मी याच्यामध्ये तूप दाखवलं नाही, याच्यामध्ये तूप पण थोडंसं ॲड करू शकते, एकदम टेस्ट एक नंबर लागते याने तुपाने पण। तर रेडी आपली रताळ्याची खीर। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।